Welcome back to Chimu's Chemistry, an online platform that will make your chemistry your chemistry. ज्या स्टुडंट्सना मी शिकवतेय जसं की इम्पल्स 2.0 आणि मॅट्रिक्स सायन्स अकॅडमीचे सगळे ऑफलाईन स्टुडंट्स आपला थर्मोडायनामिक्स हा चॅप्टर कंप्लीट झालाय आणि त्याच्यावरती ऑफलाईनची मुलांनी आज एक टेस्ट दिली आहे. टेस्टमध्ये 25 क्वेश्चन्स होते, ऑलरेडी रिझल्ट आलाय, पण कोणते क्वेश्चन तुमचे रॉंग झाले हे तुम्ही इथून रेक्टिफाय करू शकता. आणि इम्पल्स 2.0 च्या मुलांसाठी तो सेम पेपर मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलाय, तुम्ही तो पेपर सॉल्व्ह करा. काय मिस्टेक्स होत आहेत ते नंतर या व्हिडिओ मधून तुम्ही पाहू शकताय. सो टेस्ट देऊन व्हिडिओ सोल्युशन पाहिलं तर जास्त बेनिफिट होईल. विदाउट वेस्टिंग टाइम, दिस इज क्वेश्चन नंबर 1 ऑन योर स्क्रीन. विच ऑफ द फॉलोइंग एक्सप्रेशन रिप्रेझेंट्स फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. आपण फक्त क्वेश्चनचा आन्सर डिस्कस करायला नको, त्या पॉइंटच्या आधीचा आणि नंतरचा थोडासा कंटेंट आपण डिस्कस करू, म्हणजे तुमचा चॅप्टर पण रिवाइज होईल. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचे 3 थेरॉटिकल स्टेटमेंट आहेत, जसे की एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड बट कॅन बी ट्रान्सफर्ड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. एनर्जी ऑफ द युनिवर्स रिमेन्स कॉन्स्टंट. एनर्जी ऑफ एन आयसोलेटेड सिस्टम रिमेन्स कॉन्स्टंट. वरती आता बोललेले मी जे तिन्ही पण स्टेटमेंट आहेत, या तिन्हीचाही अर्थ सेम आहे. दॅट इज ऑल 3 स्टेटमेंट्स आर इक्विव्हॅलंट. अँड सिमिलर वे मध्ये फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचं एक मॅथमॅटिकल इक्वेशन आहे, 3 थेरॉटिकल इक्वेशन आणि एक मॅथमॅटिकल इक्वेशन. डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. याचा अर्थ काय? कोणत्याही सिस्टीमची इंटरनल एनर्जी चेंज करायची. फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा ही आपली सिस्टीम आहे, याची इंटरनल एनर्जी जर तुम्हाला चेंज करायची असेल तर यू कॅन डू बाय 2 वेज. आयदर त्याच्यामध्ये हीट चेंजेस करा, दॅट इज हीट ऍब्सॉर्ब केली तर इंटरनल एनर्जी वाढेल, रिलीज केली तर इंटरनल एनर्जी कमी होईल, किंवा इफ वर्क इज डन ऑन द सिस्टम वाढेल, इफ वर्क इज डन बाय द सिस्टम कमी होईल. सो काहीही चेंज इंटरनल एनर्जी मध्ये करायचं असेल तर वी डू इट बाय 2 वेज, बाय आयदर चेंजिंग द हीट कंटेंट और बाय वर्क कंटेंट. सो इक्वेशन डायरेक्ट टिक करायचं आहे, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. नेक्स्ट क्वेश्चन, पॉइंट आउट wrong statement in relation to enthalpy. What is enthalpy? पहिला तर एन्थाल्पीचा सिम्बॉल सांगा, H. परत क्वेश्चन येतो, आपण H काढतो का? नाही. वी कॅनॉट कॅल्क्युलेट H, वी कॅन कॅल्क्युलेट डेल्टा H. आपण डेल्टा H का काढतो? कारण एन्थाल्पी एक स्टेट फंक्शन आहे. इट डिपेंड्स अपॉन ओनली इनिशियल अँड फायनल स्टेट, दॅट इज H2 minus H1. एन्थाल्पी ऍट फायनल स्टेट मायनस एन्थाल्पी ऍट इनिशियल स्टेट. अँड सेकंड आपण काय म्हणत असतो, याची प्रॉपर्टी कोणती आहे? ही प्रॉपर्टी आहे एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, बिकॉज इट इज अ एनर्जी अँड ऑल एनर्जीज आर एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज. आता ऑप्शन वाचा, पहिलाच पॉइंट म्हणताय इट इज अन इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. इंटेन्सिव्ह आहे का ती? नाही, एक्सटेन्सिव्ह आहे. सेकंड, इट इज अ स्टेट फंक्शन. करेक्ट आहे. इट इज इंडिपेंडेंट ऑफ पाथ फॉलोड. इंडिपेंडेंट ऑफ पाथ फॉलोड म्हणजे स्टेट फंक्शन आहे. स्टेट फंक्शनची डेफिनेशन आहे ना ती. अँड लास्ट, इट्स व्हॅल्यू डिपेंड अपॉन अमाउंट ऑफ सबस्टन्स. व्हॅल्यू डिपेंड्स अपॉन अमाउंट ऑफ सबस्टन्स म्हणजे ही तुमच्या एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीची डेफिनेशन होती. सो खाली बी, सी अँड डी करेक्ट आहे, ए वॉज रॉंग. क्वेश्चन नंबर 3, अ गॅस ऑक्युपाय 3 लिटर ऍट STP. ऑक्युपाईज 3 लिटर म्हणजे काय दिलं रे? गिवन लिहून घेऊ थोडस. लिटर मध्ये दिलं म्हणजे डेफिनेटली व्हॉल्यूम दिलाय. इनिशियल व्हॉल्यूम आहे तो V1 इक्वल्स टू 3 लिटर. इट इज प्रोव्हाइडेड विथ 300 जूल ऑफ हीट. हीट म्हणजेच काय? Q दिलाय. किती? 300 जूल. पॉझिटिव्ह साइन का? बिकॉज सिस्टीमने हीटला आतमध्ये घेतलेलं आहे. So that its volume become, and आता व्हॉल्यूम काय झालाय? फायनल व्हॉल्यूम इज इक्वल टू 3.5 लिटर ऍट 2 ATM. ATM मध्ये दिलंय म्हणजेच काय असणार आहे? प्रेशर.
pressure is equal to 2 atm. Now estimate the change in internal energy. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचं मॅथमॅटिकल इक्वेशन काय सांगतं? डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. क्यू ची व्हॅल्यू तर त्यांनी डायरेक्टली दिली आपल्याला 300, बट डब्ल्यू दिलाय का? नाही. डब्ल्यू मला फाइंड करावा लागेल अँड देन मी तिथे पुट करेन. डब्ल्यू कसं फाइंड कराल? डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल इनटू डेल्टा व्ही. मायनस पी एक्सटर्नल प्रेशर किती दिलंय? 2 atm. सो एटीएम विथ युनिट लिहून घ्यायचं. चेंज इन व्हॉल्यूम किती आहे? चेंज इन व्हॉल्यूम इज V2 मायनस V1. चेंज इन व्हॉल्यूम इज V2 मायनस V1. किती येणार? 3.5 मायनस 3 दॅट इज हाफ. 0.5 म्हणजेच काय? हाफ. आणि लिटर मध्ये येतो. सो वर्क डन आलं तुमचं -1 लिटर. पण थोडस हे बघा, हीट दिलाय जूल मध्ये, हीट कंटेंट दिलाय जूल मध्ये, आणि तुम्ही वर्क कंटेंट पण जूल मध्येच ऍड केला पाहिजे. सो मला लिटर एटीएम हे युनिट आधी कशामध्ये कन्वर्ट करावं लागेल? जूल मध्ये. कसं करायचंय कन्वर्जन माहिती आहे? 1 atm इज इक्वल टू 1 लिटर एटीएम इज इक्वल टू 100 जूल. सो जस्ट तुम्हाला याला मल्टिप्लाय बाय 100 करायचंय रफली, बट रियल रिलेशन आहे 1 atm इज इक्वल टू 101.3 जूल. जर मला डायरेक्टच करायचं असेल तर मी 100 ने केलं असतं. आपण अप टू द डेट इक्वेशन यूज करू, दॅट इज -1 इंटू 101.3. सो आन्सर विल बी -101.3 जूल. लिहा इथे 101.3. वर्क कसं आहे? निगेटिव्ह का एक्सपान्शनचे? सो मायनस. सो असं काहीतरी झालं का बघा. 300 मायनस 101.3 दिस इज नथिंग बट आन्सर पॉझिटिव्ह येणार आहे 198.7 जूल. ऑप्शन नंबर सी. समजलं? या क्वेश्चन मध्ये इम्पॉर्टंट काय होतं? फक्त पहिला तर समजलं पाहिजे हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. चेंज इन इंटरनल एनर्जी. क्यू डायरेक्टली दिला, वर्क तुम्हाला काढायला सांगितलाय, बट वर्क त्यांनी लिटर एटीएम मध्ये दिलाय -1. बट लिटर एटीएमचं कन्वर्जन मला जूल मध्ये करायचं असेल तर रफली तुम्ही 100 ने मल्टिप्लाय करू शकताय. बोर्ड एक्झाम्स मध्ये तुम्ही 101.3 ने मल्टिप्लाय कराल. ते झालं -101.3. त्याच्यामध्ये मी व्हॅल्यू पुट केली, देन आय फाउंड दॅट चेंज इन इंटरनल एनर्जी इन जूल. सिंपल क्वेश्चन होता. नेक्स्ट, it is general principle that less energy a system contains it is. आपल्याला थर्मोचीच गरज नाहीये. आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री शिकताना मॉलिक्युल्स बद्दल शिकताना ऑलवेज असं म्हणतो की ज्याची एनर्जी जास्त आहे त्याची स्टॅबिलिटी कशी असते? कमी असते. सो एनर्जी and stability are inversely proportional. So less energy, more will be the stability. More stable will be the system. What is the decreasing energy of bond dissociation energies of CC, CH and HH? हायड्रोजन असा एवढा काहीतरी ऍटम आहे. 1 इलेक्ट्रॉन स्पीसीज आहे. दुसरा हायड्रोजन ओव्हरलॅप केला अँड दिस इज इट्स बॉन्ड लेंथ. आता मी हायड्रोजनची साईज तेवढीच ठेवते, पण कार्बन आहे आता माझ्याकडे, तर कार्बन जर असं वेगळ्या कलरनी दाखवू अँड डेफिनेटली थोडीशी साईज पण वाढवते, कारण कार्बन काय आहे? 2 4 है ना. एटॉमिक नंबर 6. पहिल्या ऑर्बिट मध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्यामध्ये 4. सो 2 ऑर्बिटल स्पीसीज आहे. याची बॉन्ड लेंथ जरा चेक करा, थोडीशी वाढली आहे. आणि त्याच्यानंतर 2 कार्बन आहेत. सो 1, दिस इज 1 कार्बन, काही असेल ते, दिस इज युअर सेकंड कार्बन. ही बॉन्ड लेंथ बघा. सो तुम्हाला लक्षात येतं की छोटे जेव्हा ऍटम्स असतात त्यांची बॉन्ड लेंथ कमी आहे. त्यांची बॉन्ड लेंथ काय आहे? कमी आहे. आणि ज्याची बॉन्ड लेंथ कमी आहे त्याची बॉन्ड स्ट्रेंथ कशी असणार आहे? सगळ्यात जास्त. हे तुम्ही शिकला असाल आधी सुद्धा. हे पण ऑर्गॅनिकच्या बेसिस वरती रिलेशन माहिती आहे. बॉन्ड लेंथ इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू बॉन्ड स्ट्रेंथ. मग आता यातला सगळ्यात स्ट्रॉंग बॉन्ड कोण असणार आहे? जो सगळ्यात छोटा, सगळ्यात स्ट्रॉंग बॉन्ड असणार आहे HH. त्याच्यानंतर कोण स्ट्रॉंग असणार आहे? CH. आणि त्याच्यानंतर कोण स्ट्रॉंग असणार आहे? CC. सो आता बॉन्ड एन्थॅल्पीज म्हणजे बॉन्ड ब्रेक करायला ताकद कोणाला लागणार? जो स्ट्रॉंग आहे त्यालाच लागणार, ज्याची स्ट्रेंथ जास्त आहे त्यालाच लागणार.
सो स्ट्रेंथची जी ट्रेंड आहे तीच बॉन्ड डिसोसिएशनची आहे. सो HH, CH and CC was your correct answer. Next, question number 6. Heat of formation of water is -188. So जे दिले ते लिहून घ्या. Heat of formation, कोणाचं फॉर्मेशन केलं? वॉटरचं. Heat of formation of water is -188 किलोजूल पर मोल. पर मोल म्हणजे एक वॉटर मॉलिक्यूल बनवण्यासाठी लागणारी एनर्जी. अँड एन्थाल्पी फॉर्मेशन कोणाचं दिलंय? पर ऑक्साइड H2O2 इज इक्वल टू किती दिलाय? -286 किलो जूल पर मोल. हे पण डन. द एन्थाल्पी चेंज फॉर द रिॲक्शन, मी इवन ऑफलाईन लेक्चर मध्ये सांगितलेलं की एन्थाल्पीज ऑफ फॉर्मेशन दिल्या जातील आणि एक रिॲक्शन असेल, भले ती हिडन फॉर्म मध्ये असेल किंवा अशी खुलेआम दिली असेल. इथे डायरेक्टली तुम्हाला दिलंय की ही एक रिॲक्शन आहे. 2 परऑक्साइडचे मॉलिक्युल्स डिकम्पोज होत आहेत 2 वॉटर मॉलिक्युल्स मध्ये आणि एका ऑक्सिजनच्या मॉलिक्यूल मध्ये. तर या रिॲक्शन साठी जो एन्थाल्पी चेंज आहे तो तुम्ही फाइंड आउट करायचा आहे. कोणत्याही रिॲक्शनचा एन्थाल्पी चेंज कसा काढला जातो? जेव्हा गिवन मध्ये फॉर्मेशन दिलं तेव्हा फॉर्म्युला कोणता? प्रोडक्ट मायनस रिॲक्टंट. सो एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू समेशन ऑफ एन्थाल्पीज ऑफ प्रोडक्ट मायनस समेशन ऑफ एन्थाल्पीज ऑफ रिॲक्टंट. चला प्रोडक्टची एन्थाल्पीज काढूया. प्रोडक्ट मध्ये कोण आहे? वॉटर अँड ऑक्सिजन. तुम्ही म्हणाल मॅम वॉटरचा डेटा तरी दिलाय आणि कितीसाठी काढायचं आहे? 2 वॉटर साठी. सो 2 into वॉटरची एन्थाल्पी किती आहे? -188. युनिट मॅटर नाही करत आहे कारण हा किलोजूल अँड ऑप्शन्स पण सगळे कसे किलोजूल मध्ये आहेत. त्याच्यानंतर मी युनिट त्यामुळे लिहित नाहीये. मायनस एन्थाल्पी ऑफ प्रोडक्ट मध्ये अजून कोण आहे का? येस, प्रोडक्ट मध्ये कोण आहे? एक ऑक्सिजन आहे. पण मॅम ऑक्सिजनचा डेटा दिलेला नाहीये. तुम्हाला माहिती पाहिजे ऑक्सिजनची नॅचरल स्टेट आहे O2 अँड इट इज इन इट स्टँडर्ड फॉर्म. स्टँडर्ड फॉर्म मध्ये व्हॅल्यू काय असते? 0. Diatomic gases such as H2O2, N2, Cl2, F2 all will have formation की enthalpy equals to 0. सो पुढे 0 आहे म्हणून काहीच नाही दिलेली. हे ब्रॅकेट मध्ये ठेवलं. मायनस रिॲक्टंट मायनस करा. कोण आहे? 2 into परऑक्साइडची व्हॅल्यू किती आहे? -286. राईट. सो सॉल्व्ह करूया. 8 2 चा 16, then 17, 1 कॅरी, 2 1 चा 2, 3. -376 मायनस इथून किती आन्सर आहे? मायनस मायनस प्लस करून टाकू. इथे 6 2 चा 12, 8 2 चा 16, +1 17, 2 2 चा 4, +1 5. एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू किती येईल याचा आन्सर? 572 मधून 376 मायनस करायचे आपल्याला. सो 12 बॅकग्राऊंडला 6 राहील. त्याच्यानंतर 9, 4 - 3, 1 अँड आन्सर पॉझिटिव्ह 196 किलोजूल पर मोल. युनिट तर डायरेक्ट लिहायचं होतं. कुठे? ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट, द HH बॉन्ड एनर्जी इज. बॉन्ड एनर्जी म्हणजे काय? एनर्जी रिक्वायर्ड टू ब्रेक द बॉन्ड. सो द HH bond energy, that is enthalpy required to break HH bond. HH मधला बॉन्ड ब्रेक करायला लागणारी एनर्जी इज 430 किलोजूल, that is per mole. ओके, मोल इनवर्स येतो पर मोल. अँड एनर्जी रिक्वायर्ड टू ब्रेक Cl अँड Cl मधला बॉन्ड ब्रेक करण्यासाठी लागणारी एनर्जी 240 किलोजूल पर मोल म्हणजेच मोल इनवर्स. डेल्टा H फॉर HCl इज. डेल्टा H फॉर HCl म्हणजेच काय? एनर्जी रिक्वायर्ड टू फॉर्म HCl. HCl बनवण्यासाठी लागणारी एनर्जी म्हणजे इनडायरेक्टली तुम्हाला म्हणतायत की 1 मोल HCl बनवा. कसा बनवा तुम्ही? हायड्रोजन गॅस प्लस क्लोरीन गॅस विल गिव्ह मी 2 HCl. पण कधीही
एन्थाल्पी 2-4 मोलची दिली नसते, ऑलवेज एका मोलची असते ती. सो इथं मला हाफ करायला पाहिजे, हाफ हाफ, मग तिथे कुठेतरी जाऊन एक HCl बनेल. आणि हे बनण्यासाठी या रिएक्शन साठी लागणारी एन्थाल्पी त्यांनी दिली आहे -90 किलो जूल. ऑफकोर्स तो पर मोलच असतो, दिलं नाही तरी, कारण मी सांगितलं एकाच मोल साठी ती काढली जाते. आणि आता म्हणताय की HCl चा बॉन्ड ब्रेक करण्यासाठी एन्थाल्पी रिक्वायर्ड टू ब्रेक HCl बॉन्ड इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता मगाशी जो आपण एक क्वेश्चन सॉल्व्ह केला तो याच टाइप मध्ये होता. एक रिएक्शन दिली जाते, त्याची ही व्हॅल्यू तुम्हाला विचारली जाते, पण आता या क्वेश्चन मध्ये ही व्हॅल्यू दिली आहे आणि इथला टर्म काहीतरी मिस केलाय. पहिला स्वतःला विचारा, रिएक्शन गिवन होती का हिडन होती? हिडन होती. कुठे रिएक्शन दिसते क्वेश्चन मध्ये, त्याला मी फॉर्म केलं ही हिंट ओळखून. त्याच्यानंतर गिवन मध्ये काय दिलंय? बॉन्ड एन्थाल्पीज. गिवन मध्ये जेव्हा पण बॉन्ड एन्थाल्पीज येतात तेव्हा रिएक्शनची एन्थाल्पी काढताना एन्थाल्पी ऑफ रिएक्टंट मायनस एन्थाल्पी ऑफ प्रोडक्ट करायचं. मी खूप वेळा ही गोष्ट रिपीट केली आहे. एक रिएक्शन दिली जाते आणि त्याची एन्थाल्पी तुम्हाला विचारतील किंवा दिलेली जाईल, हे पक्का असणार. आणि गिवन मध्ये बॉन्ड एन्थाल्पीज दिला तरच रिएक्टंट मायनस प्रोडक्ट, हे सोडून काही देऊ दे, जसं इथं फॉर्मेशन दिलं किंवा कंबशन दिलं किंवा एंट्रोपीज दिल्या किंवा गिव्स फ्री एनर्जीज दिल्या, काहीही दिलं तर प्रोडक्ट मायनस रिएक्टंट. पण जेव्हा बॉन्ड एन्थाल्पीज देतात, बॉन्ड ब्रेक करण्यासाठी लागणारी एनर्जी, तेव्हा कीप इन माइंड इट इज रिएक्टंट मायनस प्रोडक्ट. सो एन्थाल्पी ऑफ रिएक्टंट कोण आहे? हाफ H2. H2 ची व्हॅल्यू तिथे 430, त्याचा हाफ करा डायरेक्ट. चला लिहूया परत, विसराल मॅमनी कसं काय लिहिलं. परत कोण आहे? क्लोरीन. सो त्याची पण हाफ व्हॅल्यू आहे, हाफ इंटू Cl2 ची व्हॅल्यू 240, एका ब्रॅकेट मध्ये ठेवा, मायनस प्रॉडक्ट कोण आहे? HCl. त्याची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे तर त्याला X मानून जाऊया. आणखीन एक गोष्ट, मगाशी मी लिहिता असं लिहिलंय, एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ O2 इज इक्वल टू 0. आणि परत बोलले की कोणत्याही डायॲटॉमिक गॅसला बनवण्यासाठी लागणारी एनर्जी, म्हणजेच H2 ला जरी बनवायला लागलं तरी त्याची एन्थाल्पी काय असणार आहे? 0. ही गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवा. मी असं म्हटलेलं नाहीये H2 ला ब्रेक करायला 0 लागतं, नाही. H2 ला बनवण्यासाठी लागणारी फॉर्मेशनच्या एन्थाल्पीज 0 आहेत, बॉन्ड एन्थाल्पीज नाहीत. सो ते जर कन्फ्युजन असेल तर थोडस दूर करा. फॉर्मेशनच्या एन्थाल्पी 0 असतात, नॉट बॉन्ड एन्थाल्पीज. चलो नेक्स्ट. सो हे किती येणार आहे? 2 2 चा 4, 2 1 चा 2 5 चा प्लस 120 मायनस X. आणि एन्थाल्पी ऑफ रिएक्शन किती दिली आहे? -90. -90. हे किलो जूल पर मोल दिसतात, ऑप्शन्स किलो जूल पर मोल आहेत, हे किलो जूल पर मोल आहे. सो युनिट नाही लिहिले इथे तरी पण चालतील. हे किती येणार आहे? -90 इज इक्वल टू 5, 2 + 1 3, 2 + 1 3 मायनस X. वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ X. X ला इकडे आणा, 335, 90 तिकडे जाईल प्लस 90. किती येईल याचा आन्सर? 425. ते पण पॉझिटिव्ह आहे का? येस, 425 किलो जूल पर मोल. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग हॅज डेल्टा S नॉट ग्रेटर दॅन 0? बघा, डेल्टा S चे दोन फॉर्म्युलेज आहेत, Q रिव्हर्सिबल अपॉन T अँड डेल्टा S इज इक्वल टू मायनस डेल्टा H/T. पण तुम्ही खुश राहा, फार रेअर चान्स आहे की तुम्हाला डेल्टा S फॉर्म्युला मधून काढायला सांगतील, कारण तसंही तुमच्या सिलेबस मध्ये फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आहे, सेकंड आणि थर्ड तर त्यांनी ओमिटच केलेला आहे. त्यामुळे याच्यावरून फॉर्म्युला मध्ये पुट करा आणि मग डेल्टा S काढा, असे क्वेश्चन्स तुम्हाला येणार नाही. पण ते विचारतील की डेल्टा S कधी मोठा असतो, डेल्टा S पॉझिटिव्ह असेल आहे का हे फाइंड करा म्हणतात. जसं की इथं विचारलंय डेल्टा S कोणामध्ये ग्रेटर आहे, ग्रेटर म्हणजेच काय, कोणामध्ये पॉझिटिव्ह आहे. तर तुम्हाला हे सांगते, तुम्हाला डेल्टा Mg माहिती आहे, चेंज इन नंबर ऑफ मोल्स, N इज नंबर ऑफ मोल्स.
जी इज गॅशियस स्टेट. कसं काढतो आपण? नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट मायनस नंबर ऑफ मोल्स ऑफ रिएक्टंट इन गॅशियस स्टेट. फक्त गॅस मधले काउंट करायचे असतात. आणि जर डेल्टा एन ची व्हॅल्यू तुमची पॉझिटिव्ह आली तर डेल्टा एस पण पॉझिटिव्ह. जर डेल्टा एन ची व्हॅल्यू तुमची निगेटिव्ह आली तर डेल्टा एस पण निगेटिव्ह. आणि डेल्टा एन जर 0 आला तर डेल्टा एस पण 0 असतो. सो मोस्ट ऑफ द टाइम गॅशियस कंडिशन्स दिल्या जातील आणि डेल्टा एन जी काढायला लागतो. बट ही हिंट एक आहे आणि सेकंड हिंट एक. ही तर लक्षात ठेवतायच तुम्ही, डेल्टा एन वरून काढणं. हिंट 1 आणि हिंट 2. एंट्रॉपी म्हणजे आहे काय नेमकं? एंट्रॉपी म्हणजे ओबडधोबडपणा, एंट्रॉपी म्हणजे रॅन्डमनेस, एंट्रॉपी म्हणजे डिसऑर्डरनेस. सो जेव्हा एखादा सबस्टन्स सॉलिड मधून लिक्विड कडे चाललाय किंवा लिक्विड मधून गॅस कडे चाललाय, या डायरेक्शन मध्ये जात असेल तर एंट्रॉपी विल ऑलवेज इन्क्रीज. आणि उलटा येत असेल तर एंट्रॉपी ऑलवेज डिक्रीज. मी जरासं लक्ष दिलं रिएक्शन्स वरती. जिथे गॅस दिसतोय तिथले आधी कॅल्क्युलेशन्स केले. चला ऑप्शन नंबर डी साठी कॅल्क्युलेशन्स करूया. कसे येणार आहे? डेल्टा एन इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट किती आहेत? 2 मायनस नंबर ऑफ मोल्स ऑफ रिएक्टंट 3 अधिक 1 4. सो आन्सर आहे निगेटिव्ह. मला तर ग्रेटर सांगितलंय, ग्रेटर दॅन 0. ग्रेटर दॅन 0 आहे का? नाही, गलत को काटो. ऑप्शन नंबर सी बघा. ऍक्वियस म्हणजेच लिक्विड स्टेट मधून सॉलिड स्टेट मध्ये गेलाय, लिक्विड मधून सॉलिड मध्ये गेलाय. बॅक गेलाय म्हणजे एंट्रॉपी काय झाली असणार आहे? कमी झाली असणार आहे. त्याच्यानंतर बी ऑप्शन बघा. इकडे सॉलिड आहे, कट करा. गॅस 1 आणि कॅल्शियम ऑक्साईडची स्टेटस दिलेली नाहीये. भले दिली नसेल तरी मला 0 - 1 आणि 0 - 2 आन्सर काय येणार आहे? अगेन निगेटिव्ह. आणि एकच ऑप्शन राहतो तर याला टिक करू शकताय. मी डेल्टा एन कधी काढते? जेव्हा मला गॅस दिसतोय तेव्हाच. इथं गॅस दिसला, या फॉर्म्युलाने यूज केलं. इथे मला गॅस दिसला नाही, मी या हिंटने सॉल्व्ह केलं. इथे मला गॅस दिसतोय, मी इकडून सॉल्व्ह केलं. इथं मला गॅस दिसत नाही, मी या हिंटने सॉल्व्ह करेन. सो तिथे काय दिसतंय? आधी सॉलिड होता आणि परत लिक्विड स्टेट मध्ये गेलाय. सो सॉलिड टू लिक्विड जाणं म्हणजे एंट्रॉपी इन्क्रीज होतीये, ग्रेटर दॅन 0. ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट क्वेश्चन. द हीट ऑफ कंबशन ऑफ कार्बन टू कार्बन डायऑक्साइड इज. कार्बनचं कन्व्हर्जन कार्बन डायऑक्साइड मध्ये केलंय. खरं तर आपण याला फॉर्मेशन ऑफ कार्बन डायऑक्साइड म्हणायला पाहिजे रॅदर दॅन कंबशन, बट ठीक आहे. C+O2 गिव्ह CO2 आणि या रिएक्शन साठी लागणारी एनर्जी त्यांनी दिली आहे इज -393.5 किलो जूल पर मोल. द हीट रिलीज अपॉन फॉर्मेशन ऑफ. आता किती हीट रिलीज होईल वेन 35.2 ग्रॅम ऑफ कार्बन डायऑक्साइड इज फॉर्म. सो आता किती कार्बन डायऑक्साइड बनला इथे? कार्बन डायऑक्साइडचं मॉलिक्युलर मास किती असतं? 44 ग्रॅम. 44 ग्रॅम कार्बन डायऑक्साइड जेव्हा बनतोय तितकी अमाऊंट ऑफ एनर्जी रिलीज होत आहे. हे जर माहिती असेल तर ते आता म्हणतायत 35.2 ग्रॅम साठी किती एनर्जी लागेल ते फाइंड करा. क्रॉस मल्टिप्लाय, एक्स आन्सर काढायचंय. रिएक्शन समजली. कार्बन प्लस ऑक्सिजन गिव्स कार्बन डायऑक्साइड म्हणजे किती कार्बन डायऑक्साइड भेटला? 44 ग्रॅम. 44 ग्रॅम CO2 बनवण्यासाठी एवढी एनर्जी लागते तर 35.2 ग्रॅमला किती लागेल? सो x इज इक्वल टू 35.2 इंटू -393.5 युनिट तसेही किलो जूल मध्ये डिवाइडेड बाय काय येणार आहे? 44. आपण सगळ्यात इझी वे ऑफ कॅल्क्युलेशननी जाऊ मग. 2 2 चा 4, 2 2 चा 4, 2 1 चा 2, 2 7 चा 14, 2 6 चा 12. अजून एकदा तुम्ही 2 ने करू शकता. 2 1 चा 2, 2 1 चा 2, 2 8 चा 16.2 8 चा 16. सो 8 नी होईल आता डायरेक्टली. काय येईल आन्सर? x इज इक्वल टू 11 1 चा 11 आणि हे किती आहे? 0.8. सो 0.8 इंटू -393.5. 8 नी करा मल्टिप्लाय याचं. 8 5 चा 40, 8 3 चा 24, 28, 8 8 चा 64, 8 9 72, 74,
8 3 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31 अँड 2 डेसिमल आहेत, सो इथे येईल आन्सर निगेटिव्ह. सो एक्स ची जी व्हॅल्यू आहे ती किलो जूल मध्ये येणार आहे अँड इट इज 314.8. अप्रॉक्सिमेशन केलं 315. आता यातून 2 ऑप्शन तर आधीच रिमूव्ह होत होते. हीट रिलीज म्हणजे हा ऑप्शन रॉंग आहे, हा ऑप्शन रॉंग आहे. आन्सर तुमचं मायनसच पाहिजे होतं. 31.5 का 315 तर 315. Question number 10. A gas expands in vacuum. Then work done is 0. Vacuum मध्ये external pressure 0. Question number 11. During isothermal expansion of an ideal gas. Isothermal process साठी आपण काय काय लिहितो रे? बरं झालं हा क्वेश्चन खरं तर आपण घेतला इथे. आयसोथर्मल मध्ये आपल्याला पक्का माहितीये डेल्टा टी इज इक्वल टू 0 आणि जसं टेम्परेचर तसंच कोण काम करत असतं, इंटरनल एनर्जी पण 0 आणि हीट चेंजेस नॉट इक्वल टू 0. हे 3 एक्सप्रेशन्स आहेत. आपल्याला एन्थाल्पी बद्दल विचारलंय. डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा एम जी आर टी. आता एकदा बघा, हे तर चेंज इन एन्थाल्पी झालं. हे काय झालं? चेंज इन एन्थाल्पी. मी एन्थाल्पी साठी कसं लिहिणार? एन्थाल्पी इज यू प्लस पीव्ही. U plus PV. But you know PV equals to NRT. PV equals to काय? NRT. आता याच्यामध्ये आयसोथर्मल प्रोसेसला काय असतो? मी काय करते, आता डेल्टा लावून घेते सगळीकडे. डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U प्लस नंबर ऑफ मोल्स कॉन्स्टंट ठेवले, R कॉन्स्टंट, डेल्टा T. सो हे एक रिलेशन तुम्ही डिराईव्ह करू शकताय. खरं तर आपण या डेरिव्हेशन मध्ये पुट करून त्याचा आन्सर येत नाही. सो मी इथून सुरुवात केली आणि आता तुम्हाला विचारते काय दिसतंय? जर डेल्टा टी ची व्हॅल्यू 0 आहे, डेल्टा यू तर ऑलरेडी 0 होता, सो चेंज इन एन्थाल्पी रिमेन्स नॉट अफेक्टेड. डेल्टा एच इज इक्वल टू 0, एन्थाल्पी रिमेन अनअफेक्टेड. इंटरनल एनर्जी इंक्रीजेस, ना बाबा ना 0 आहे. एन्थाल्पी डिक्रीजेस, एन्थाल्पी रिड्यूसेस टू 0, नाही. एन्थाल्पी कमी नाही होत आहे, एन्थाल्पी अनअफेक्टेड राहते. दॅट इज चेंज काहीच नाही होत. हे काय आहे? डेल्टा एच इज चेंज. चेंज इज 0, चेंज इज 0 म्हणजे रिमेन्स अनअफेक्टेड. नेक्स्ट, इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर इज. क्लासरूम मध्ये हिंट दिलेली इवन मॅट्रिक्स ऍज वेल एज इम्पल्स 2.2. आपण ठरवलं ना, सॉलिड टू लिक्विड, लिक्विड टू गॅस. ही डायरेक्शन असेल तर एंडोथर्मिक प्रोसेस आहे. सो इव्हॅपोरेशन काय असतं? लिक्विड टू गॅस. इट इज एंडोथर्मिक प्रोसेस. ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट, एनर्जी रिक्वायर्ड टू डिसोसिएट. डिसोसिएट म्हणजे तोडायचं. 4 ग्रॅम ऑफ गेशियस हायड्रोजन. 4 ग्रॅम गेशियस हायड्रोजन म्हणजे 2H2. याला तोडा. कशामध्ये तोडणार? 4 हायड्रोजन्स मध्ये तोडा. याच्यासाठी लागणारी एनर्जी आहे 208 किलो कॅलरी. कोणत्याही गोष्टीला ब्रेक करायला एनर्जी लागते म्हणजे साइन कोणती? पॉझिटिव्ह. द बॉन्ड एनर्जी म्हणजे एनर्जी रिक्वायर्ड टू ब्रेक द बॉन्ड. H म्हणजे काय? H2. जर 2H2 ला 208 लागतीये तर H2 ला ब्रेक करण्यासाठी किती एनर्जी लागेल? हाफ है ना. 104 आन्सर यायला पाहिजे. 2 ला 208, 1 ला 104. सो 104 एकच ऑप्शन आहे. अँड किलो कॅलरी, येस, ऑप्शन नंबर सी. क्वेश्चन नंबर 13. 2 moles of an ideal gas expand. सगळं दिलं पण एकच वर्ड बघितलं, व्हॅक्यूम. अँड व्हॅक्यूम मध्ये वर्क डन always 0, whatever may be the conditions. Next, when a solid is converted into liquid, entropy काय होईल? Solid converted to liquid, entropy increases. Next, the entropy values दिलेत कोणाकोणाच्या? H2 च्या, Cl2 च्या, HCl च्या. At 298 and 180 m pressure, the entropy change for the reaction is. सेम टाइपचा तिसरा क्वेश्चन आहे हा टेस्ट मध्ये आणि यातूनच तुमची प्रॅक्टिस होणार आहे. बघा, एन्ट्रॉपी म्हणजे डेल्टा एस. कोणासाठीचा दिलाय? H2 साठीचा दिलाय. अजून कोणासाठीचा दिलाय? Cl2 साठीचा दिलाय.
अजून कोणासाठीचा दिलाय? HCl साठीचा दिलाय. काय काय व्हॅल्यूज दिलेले आहेत? 130.6, 223.0, 186.7. आय होप तुम्ही सगळे माझ्यासोबत सुद्धा सॉल्व्ह करताय. आणि याचे युनिट्स किती दिलेत? एंट्रोपी जूल केल्विन इनवर्स मोल इनवर्स. जूल केल्विन इनवर्स मोल इनवर्स, के कॅपिटल. आता एंट्रोपीज दिलेत, गिवन डेटा दिसला. आणि एक हिडन रिएक्शन आहे, तर खुलेआम दिलेली रिएक्शन आहे. तर खुलेआम रिएक्शन दिली आहे H2 प्लस Cl2 गिव्स 2HCl. या रिएक्शन साठी एंट्रोपी चेंज किती होईल तो सांगा. इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. बघा, एक रिएक्शन देतात आणि गिवन डेटा दिलेला असतो. गिवन डेटा मध्ये बॉन्ड एन्थाल्पी आलं तरच रिएक्टंट मायनस प्रोडक्ट. बाकी कोणीही येऊ दे, काय करायला सांगितलंय? रिएक्टंट मायनस प्रोडक्ट का प्रोडक्ट मायनस रिएक्टंट? प्रोडक्ट मायनस रिएक्टंट. प्रोडक्ट मायनस रिएक्टंट. सॉल्व्ह करूया चला. हे व्हॅल्यू काढायची आहे. प्रोडक्ट कोण कोण आहे? 2HCl आहे. सो 2 into HCl ची व्हॅल्यू किती दिली आहे? 186.7. अजून कोण आहे का? नाही. चला, सो ब्रॅकेट पुट केलं, मायनस रिएक्टंट लिहून घेऊया. कोण आहे? H2 ची किती दिली आहे? 130.6. अजून काय दिलं? Cl2 किती दिलाय? 223.0. चला सॉल्व्ह करूया. 2 into 186.7. 7 2 चा 14, 6 2 चा 12 plus 1 13, 8 2 चा 16 plus 1 17, 2 1 चा 2 plus 1 3 डेसिमल. इथे मायनस, याला ऍड करा. 6 3 3 4 5, 2 plus 1 3. सो काय येणार आहे आन्सर? इथे 8 9 1. सो प्लस एन्थाल्पी काय? एंट्रोपी काढायला सांगितले. सो एंट्रोपी इज प्लस 19.8. ऑप्शन नंबर बी. रिएक्शन, त्याचा डेटा काढायचा आहे आणि गिवन मध्ये एंट्रोपीज दिले. एंट्रोपी देतील, फॉर्मेशन देतील, कंबशन देतील, गिव्स देतील. फॉर्म्युला प्रोडक्ट मायनस रिएक्टंट. आणि बॉन्ड दिलं तर रिएक्टंट मायनस प्रोडक्ट. चलो नेक्स्ट. फॉर द रिएक्शन दिली आहे, डेल्टा H दिलाय आणि डेल्टा U काढायला सांगितलंय. चला रिएक्शन बघितली. डेल्टा H आणि डेल्टा U मध्ये कोणतं रिलेशन आहे? डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U प्लस डेल्टा NGRT. जरा थांबा, या व्हॅल्यूज पुट करण्याआधी डेल्टा NG किती येतोय बघून घेऊया. दॅट इज नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट मायनस नंबर ऑफ मोल्स ऑफ रिएक्टंट. प्रोडक्ट मध्ये काय दिसतं? लिक्विड काटो, याला नाही घ्यायचं. कोण घेतले? 2 कार्बन डायऑक्साइड. इथे काय आहे? 2 ऑक्सिजन, याला कट. लिक्विडला घेतलं नाही. सो 2 - 2 आन्सर तर 0 येणार आहे. सो पुढचं 0 म्हणजे डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U. जी डेल्टा H ची व्हॅल्यू आहे -874 तेच आन्सर कोणाचं असणार आहे? तुमच्या इंटरनल एनर्जी एज वेल एज एन्थाल्पीचं. क्वेश्चन नंबर 18. हीट ऑफ फॉर्मेशन ऑफ. हीट ऑफ फॉर्मेशन म्हणजे एखादा सबस्टन्स बनवण्यासाठी लागणारी एनर्जी. फॉर्मेशन म्हणजे काय? बनवणं. बट आपण एकच मोल बनवायचा असतो. एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ HCl म्हणजे 1 मोल HCl बनवण्यासाठी लागणारी एनर्जी. इथं 2 मोल साठी जर 44 आहे तर एका मोल साठी 22 किलो कॅलरी ही अमाऊंट लागेल. आता कोणतीही गोष्ट बनत असते तेव्हा एनर्जी रिलीज होते. सो ही रिलीज एनर्जी आहे. पण मायनस साइन आपल्याला एनर्जी रिलीज आणि प्लस साइन एनर्जी ऍब्सॉर्ब एवढंच विचारेल. मला इथे कुठेही साइन्सचं काही झोल दिसत नाहीये. सो साइन बद्दल तुम्हीही थिंक करायचं नव्हतं. हीट ऑफ फॉर्मेशन ऑफ द रिएक्शन, या रिएक्शन साठी लागणारी हीट ही आहे 44 किलो कॅलरी. आणि मला विचारलंय हीट ऑफ फॉर्मेशन. आय गेस काहीतरी क्वेश्चन अजून कंप्लीट पाहिजे होता. बट 1 मोल साठी हीट ऑफ फॉर्मेशन म्हणजे काय? 1 मोल साठी किती लागेल? 22. नेक्स्ट, ॲडियाबॅटिक एक्सप्रेशन. ॲडियाबॅटिक साठी सरळ सरळ Q इज इक्वल टू 0. मग एक्सपान्शन ऑफ एन आयडल गॅस करायला सांगितलं. डेल्टा U इज इक्वल टू Q प्लस W. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स.
सो क्यू तर 0 आहे. सो चेंज इन इंटरनल एनर्जी विल ऑलवेज डिपेंड अपॉन द वर्क. वर्क इज इक्वल टू डेल्टा यू. सिंपल आहे. क्वेश्चन नंबर 20 व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. आता त्यातला चौथा प्रश्न, सेम टाइपचे क्वेश्चन जे म्हणते ना मी, त्यातला चौथा प्रश्न. इफ गिवन मध्ये काय दिलंय बघा. इफ बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी ऑफ XY, X2 and Y2 आर. आधीच लिहिते, जर गिवन मध्ये बॉन्ड दिलं असेल तर एन्थाल्पी ऑफ रिएक्शन कशी काढायची. समेशन ऑफ एन्थाल्पीज ऑफ रिएक्टंट मायनस समेशन ऑफ एन्थाल्पीज ऑफ प्रोडक्ट. दॅट्स इट. ओके. चला तर मग आता बॉन्ड डिसोसिएशन दॅट इज एनर्जी रिक्वायर्ड टू ब्रेक XY बॉन्ड दिलाय. एनर्जी रिक्वायर्ड टू ब्रेक X2 म्हणजे XX लिहिते दिलाय. अँड एनर्जी रिक्वायर्ड टू ब्रेक द बॉन्ड YY दिलाय. याचा रेशिओ दिलाय बघा 1:1:0.5. म्हणजे जर XY ला 1 अमाउंट ऑफ एनर्जी लागत असेल तर XX ला पण 1 लागते आणि YY ला किती लागते 0.5 म्हणजे हाफ. पण मला 1 आहे की 2 आहे का 3 आहे हे त्यांनी दिलेलं नाहीये, त्याचा रेशिओ दिलाय त्यांनी मला. मग रेशिओ जेव्हा येतो तेव्हा आपण एक कॉमन फॅक्टर काहीतरी डिसाइड करतो, तो त्याला आपण x मानूया. हा जर 1x असेल तर हा पण 1x असणार आणि हा काय असेल हाफ x. द एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ XY रिएक्शन दिली आहे का खुलेआम नाही. हिडन फॉर्मॅट मध्ये म्हणतात की XY ला प्रिपेअर करा. मग आपल्याला XY ला प्रिपेअर तर करता येतं. चला बनवा XY ला. कसा बनवणार. HCl कसा बनवला मगाशी X2 प्लस Y2 केलं, पण इथे 2XY भेटलं असतं. सो इथे हाफ, इथे सुद्धा हाफ. आणि याच्यासाठी लागणारी एनर्जी दिली आहे त्यांनी इज एन्थाल्पी ऑफ दिस रिएक्शन इज -200 किलोजूल. हे पण काम तुमचं इझी केलं. मग विचारलंय काय नेमकं. डेफिनेटली X विचारला असणार आहे. द बॉन्ड डिसोसिएशन ऑफ X2 इज ही व्हॅल्यू काढा. म्हणजेच काय काढा एनर्जी रिक्वायर्ड टू ब्रेक XX दॅट इज X ची व्हॅल्यू काढा. आता सॉल्व्ह करूया. वरती फॉर्म्युला तर आपण ऑलरेडी लिहिलाय. एन्थाल्पी ऑफ रिएक्शन किती दिले किलो जूल मध्ये, सो युनिट लिहित नाही. हे किलो जूल गिवन व्हॅल्यूज रेशिओ आहे जो कट होऊन जातील. रिएक्टंट कोण आहे हाफ ऑफ X2. हाफ आणि X2 ची व्हॅल्यू किती दिली बघा तिथे X म्हणजे हाफ X प्लस अजून कोण आहे हाफ ऑफ Y2. सो हाफ लिहिते, पण Y2 किती आहे बघा दॅट इज YY किती आहे हाफ X मायनस प्रोडक्ट कुठे XY किती आहे 1x म्हणजेच x. सॉल्व्ह करा. देअरफॉर -200 इज इक्वल टू 1/2x प्लस 1/4x मायनस x. हे कसं सॉल्व्ह करणार. डिनॉमिनेटर सगळ्याचा 4 करूया. त्यासाठी मला हे 2 2 चा 4 आहे म्हणजे वरती 2x खाली ऑलरेडी 4 आहे सो नो चेंज. इथे 4 करायचं म्हणजे मल्टिप्लाय बाय 4 किती आलं 2x प्लस x 3x मायनस 4x मायनस x बाय 4. इथे किती येणार आहे -200. देअरफॉर x इज इक्वल टू मायनसला मायनस कट. आन्सर येणार आहे पॉझिटिव्ह आणि ऑलरेडी आपण युनिट बघितलं इट इज किलो जूल. पॉझिटिव्ह किलो जूल पर मोल तर असणारच आहे की नाही, एकाच मोल साठी आपण बनवत असतो. ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 21. द ऑकरन्स ऑफ रिएक्शन इज इम्पॉसिबल. रिएक्शन जर स्वतःहून होत नसेल तर तुम्हाला माहित आहे गिव्स फ्री एनर्जी मधला चेंज कसा असतो निगेटिव्ह. दॅट इज नॉन स्पॉन्टॅनियस प्रोसेस साठी काय विच ऑफ द फॉलोइंग ऑकर्स द ऑकरन्स ऑफ रिएक्शन इज इम्पॉसिबल. एखादी रिएक्शन होत नाही तर त्यासाठी खालीलपैकी डेल्टा H आणि डेल्टा S चे काय कंडिशन्स पाहिजेत. हा रिड्यूस सिलेबस आहे, तुम्ही स्किप पण करू शकता या क्वेश्चनला, बट काही गोष्टी आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे. तुम्ही सिनियर्सना विचारू शकता, भले रिड्यूस म्हटले तरी पण क्वेश्चन विचारला गेलेला. सो एक चार्ट आहे. गिव्स फ्री एनर्जी डेल्टा G इज इक्वल टू डेल्टा H मायनस T डेल्टा S. हा फॉर्म्युला आहे, डायरेक्टली पाठ केला तरी चालेल. काही कंडिशन्स घ्यायच्या डेल्टा H च्या आणि डेल्टा S च्या आणि बघायचं डेल्टा G काय होतोय.
हा चार्ट तुम्ही यात पुट करून करून बघण्यापेक्षा सरळ मी दिलेल्या व्हॅल्यूज लक्षात ठेवल्या तरी पण चालते. 2 कॅल्क्युलेशन इझी आहेत आणि 2 साठी हिंट आहेत. 4 रोज इथे फिलअप करायचे आहेत आपल्याला. जर एन्थाल्पीची व्हॅल्यू मी पॉझिटिव्ह घेतली, दॅट इज एंडोथर्मिक, आणि एंट्रॉपीची व्हॅल्यू पण पॉझिटिव्ह घेतली, जेव्हा दोन्ही पॉझिटिव्ह असतील गिव्ह फ्री एनर्जी निगेटिव्ह असू शकते, बट कंडिशन आहे पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह म्हणजे काय, जास्त, दॅट इज टेम्परेचर ग्रेटर पाहिजे. टेम्परेचर कसं पाहिजे, जास्त पाहिजे. टेम्परेचर जास्त पाहिजे म्हणजेच काय, टी डेल्टा एस जास्त पाहिजे एन्थाल्पी पेक्षा. हिंट समजली. दोन्ही पॉझिटिव्ह असतील तर रिएक्शन कॅन बी स्पॉन्टॅनियस ऍट हायर टेम्परेचर. दुसरं काय करू शकता तुम्ही, आता याला पॉझिटिव्ह ठेवा, सॉरी चला त्याला पॉझिटिव्ह ठेवा, याला निगेटिव्ह करा. आता थोडस क्वेश्चन मध्ये इथे बघा, इक्वेशन मध्ये हा पॉझिटिव्ह आहे, डेल्टा एस निगेटिव्ह आहे, मायनस मायनस प्लस, एंट्रोपी ऑलवेज पॉझिटिव्ह असणार अँड रिएक्शन विल बी नॉन स्पॉन्टॅनियस. रिएक्शन पॉसिबलच नाही, रिएक्शन पॉसिबल नसते. कधी नसते, जेव्हा एन्थाल्पी पॉझिटिव्ह आहे आणि एंट्रोपी निगेटिव्ह आहे, रिएक्शन्स होत नाहीत. आफ्टर दॅट स्वतःहून होत नाही. तर त्याच्यानंतर याला निगेटिव्ह करा आणि याला पण निगेटिव्ह ठेवा. दोन्ही निगेटिव्ह असतील तर हे निगेटिव्ह असणार, बट कंडिशन काय आहे, टेम्परेचर शुड बी. निगेटिव्ह म्हणजे काय, कमी. टेम्परेचर कमी म्हणजे काय, टी डेल्टा एस ची व्हॅल्यू आता छोटी पाहिजे एन्थाल्पी पेक्षा. सो ह्या 2 मी हिंट बेसिस मध्ये, ही आणि ही, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह ती निगेटिव्ह असणार, बट कधी, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह म्हणजे टेम्परेचर जास्त, निगेटिव्ह निगेटिव्ह ते निगेटिव्हच असणार टेम्परेचर कमी असताना. इथं स्पॉन्टॅनियसच ठेवायचा प्रयत्न करायचा आहे, पण इथं नाईलाजाने आता नॉन स्पॉन्टॅनियस होते तर मग माझ्या हातात काही नाहीये, रिएक्शन ती होणार नाही. अँड लास्ट रो इथे निगेटिव्हच ठेवायचंय, इथे पॉझिटिव्ह करायचंय. थोडंसं पुट करून बघा, एन्थाल्पी निगेटिव्ह आहे आणि हे पॉझिटिव्ह आहे. सो निगेटिव्ह निगेटिव्ह, आन्सर ऑलरेडी निगेटिव्हच येणार आहे. काही असू दे मग टेम्परेचर, म्हणजे रिएक्शन स्पॉन्टॅनियस आहे. 3 कंडिशनला रिएक्शन स्पॉन्टॅनियस आहे, एक्सेप्ट दिस विच वॉज ऑप्शन नंबर ए. क्वेश्चन नंबर 22. हेस लॉ डील्स विथ, हेस लॉ कसं शिकलो आपण, एखादी रिएक्शन डायरेक्ट जात असेल त्यासाठी लागणारे चेंजेस आणि स्टेप वाईज जात असेल तर त्यासाठी लागणारे चेंजेस सेम असतात. दॅट इज इट डील्स विथ एनर्जी म्हणजे काय, हीट चेंजेस, हीट ऑफ द रिएक्शन. क्वेश्चन 23. एक रिएक्शन दिली आहे, ऍक्च्युअली हे असं पाहिजे, 2 क्लोरीन गॅशियस स्टेट मध्ये ब्रेक होतं Cl2 गॅशियस स्टेट मध्ये, पण सॉलिडने सुद्धा हा क्वेश्चन सुटेल. द साइन्स ऑफ डेल्टा एच अँड डेल्टा एस आर, हा रिड्युस्ड नाहीये. तुम्हाला माहितीये, मी एक सांगितलंय तुम्हाला, स्पॉन्टॅनियस साठी डेल्टा जी कसा असतो, निगेटिव्ह, अँड एंट्रॉपी कशी असते, पॉझिटिव्ह. इवन लेक्चर मध्ये सतत म्हटलेले की एंट्रॉपी ऑफ अ सिस्टीम ऑलवेज टेंड्स टू इन्क्रीज. सो डेल्टा एस तर पॉझिटिव्ह असणार आहे आणि डेल्टा एच कसा असायला पाहिजे ते आपल्याला चेक करायचंय. डेल्टा एच म्हणजे काय, प्रोसेस एक्झोथर्मिक आहे का एंडोथर्मिक आहे. आता तुम्हीच बघा, 2 Cl होते असे, Cl Cl, त्या दोघांमध्ये बॉन्ड बनला आणि Cl2. सो बॉन्ड फॉर्मेशन इज एक्झोथर्मिक प्रोसेस. डेल्टा एच ची व्हॅल्यू काय असणार आहे, निगेटिव्ह. सो डेल्टा एच निगेटिव्ह आहे आणि सेकंड थिंग डेल्टा एस काय आहे तुमचा, पॉझिटिव्ह. डेल्टा एच निगेटिव्ह आहे, हा कट आणि डेल्टा एस कसा आहे, पॉझिटिव्ह. ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट, a process in which the system does not change heat with the surrounding is called as adiabatic process. Simple theory question है. 25. ओके, याला सॉल्व करू तरी हा सिंपल आहे. If 1 mole of a gas occupies y liter of volume, so initial volume is y liter, is expanded against a constant external pressure 1 atmosphere. P external दिलाय 1 atm. चला, 1 atm to a volume of V2 दिलाय तुम्हाला x लिटर. फाइंड द वर्क डन. जेव्हा क्वेश्चन मध्ये ऍट कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर हा वर्ड येईल तेव्हा W इज इक्वल टू मायनस
पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही. एक्सटर्नल प्रेशर किती दिलाय 1. कशामध्ये दिलाय एटीएम मध्ये. येस. व्हॉल्यूम कशामध्ये दिलाय लिटर मध्ये. V2 मायनस V1 काय येणार आहे x मायनस y. सो आन्सर आहे तुमचं मायनस पी एक्सटर्नल प्रेशर ऑफ 1 एटीएम बट त्यांनी व्हॅल्यू पुट केलेली नाही. बरं ठीक आहे चला. पी एक्सटर्नल x मायनस y असं ऑप्शन कुठे आहे मायनस पी एक्सटर्नल x मायनस y. ऑप्शन नंबर बी. बघा सो हे होते 25 क्वेश्चन्स. 25 क्वेश्चन्स मध्ये मी तुम्हाला कुठेही असा क्वेश्चन दिला नव्हता की W मॅक्स काढा है ना. लॉ कॅल्क्युलेशन्स आहे, व्हॅल्यू पुट करायचे आणि मग त्याचं लॉ कॅल्क्युलेशन्स करून व्हॅल्यू काढायचे. अशा टाइपचे क्वेश्चन्स फार सोपे असतात. अशा टाइपचे आपण क्वेश्चन करतो. या टेस्टचा मोटो हा होता की जेव्हा गिवन मध्ये वेगवेगळ्या एन्थाल्पीज दिलेत आणि एखाद्या रिॲक्शनची एन्थाल्पी काढायला सांगितली जाते तेव्हा ती कशी काढायची असते. लास्ट टेस्ट जेव्हा घेतली तुम्ही वर्कचे क्वेश्चन केलेले पण या टाइपचे क्वेश्चन चुकले. आता आपण कॉन्व्हर्स केलं, या टाइपचे क्वेश्चन्सची प्रॅक्टिस झाली आहे आणि वर्कचे क्वेश्चन तुम्ही स्वतःहून सुद्धा करू शकताय. नाव वी कॅन से दिस इज अ क्लिअर एंड ऑफ थर्मोडायनामिक्स आणि नेक्स्ट वीकेंडला आपण केमिकल कायनेटिक्सची सेम टेस्ट देतोय. सो कशी वाटली टेस्ट, कसं वाटलं सोल्युशन आणि तुमचा काय स्कोर आहे चॅट सेक्शन मध्ये सांगाल. येस, थँक्यू सो मच.